श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण विशेष माहिती आणली आहे, ती म्हणजे आपल्याकडे बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आर्थिक खूप अडचण आहे, आमची आर्थिक अडचण, आम्ही काही असं खर्च म्हणजे आमचा व्यर्थ खर्च होऊन जातो, पैसा येणारा मार्ग बंद होऊन जातो, आमचे पैसे कोणाला दिलेले असले ते येत नाही, त्यानंतर पुन्हा आहे ना म्हणजे अगदी असं होतं की आज जेवलो तर आम्हाला उद्या सकाळचं पडतं किंवा सकाळी जेवलं तर संध्याकाळचं पडतं, अशी सुद्धा कोणाकोणाची परिस्थिती असते। किंवा सगळ्यांकडे काहीकडे असं असतं, सगळ्यांकडे नाही सॉरी, काहीकडे असं असतं की रोजचं आणायचं करायचं किंवा ते पैसे पण पुरत नाही, खूप काही पैशाच्या अडचणी असतात, आलेली लक्ष्मी टिकत नाही, असा खूप प्रश्न असतात बघा। पैसा म्हटलं की पैशाचं म्हणजे आपण म्हणतो ना सगळं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही, तर खरोखर ती खरंच समस्या आहे। तर अशी समस्या आपल्याकडे जर कोणाची असेल तर त्याच्यासाठी आपण काय सेवा करावी? बघा, आपल्याकडे प्रत्येक प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक समस्यावर सेवा आहे। असं एकही प्रश्न नाही, अशी एकही समस्या नाही की ती आपल्या मार्गामध्ये त्याला उत्तर नाही किंवा त्याला सेवा नाही, असा कुठलाही प्रश्न नाही, अशी कुठलीही समस्या नाही। म्हणून आपण जेव्हा आपण कुठल्याही स्वामी केंद्रात जात असेल तर तिथं आपण आमच्यासारखे प्रश्न उत्तर करते असतात, त्यांना आपण आपला प्रश्न विचारा, तिथून सेवा घ्या। आणि नसेल तुम्हाला तुमच्या केंद्रामध्ये जर कोणी प्रश्न उत्तर करते नसेल किंवा तुम्हाला केंद्राला तुमच्या गावाला केंद्र नसेल तर अशासाठी आपली लाईव्ह प्रश्न उत्तर सुरू होत आहेत। पुढच्या आता ह्या येत्या शनिवारपासून आपण लाईव्ह प्रश्न उत्तर सुरू करणार आहे। मागे केले होते आपण, पण आता मध्ये बरेच दिवस बंद होते, आता पुन्हा चालू होणार आहे। आता फक्त ते कधी सुरू होणार म्हणजे शनिवारी असणार आहे किंवा रविवार असणार आहे, हे 2 दिवसातून एक दिवस आपण ठेवणार आहे। तर बघू आता ते कसं होतं, शक्यतो शनिवारच आहे, आपला शनिवार आपल्याला पहिले सवय झालेली होती, परंतु बघू कसं होतं, शनिवार किंवा रविवार असा आपण एक दिवस निवडणार आहे आणि आपले लाईव्ह प्रश्न उत्तर होणार आहे। आता आपले जे काही प्रश्न असेल आपण लिहून ठेवा एका पेजवर, जेव्हा लाईव्ह प्रश्न उत्तर असेल तेव्हा आपण आपला तो प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आणि त्याच्यावर आपल्याला सेवा मिळेल। आपल्याकडे असं नाहीये घ्या हा अंगारा होऊन जा बरं, असं नाहीये घ्या तावीज घेऊन जा बरं, असं नाही। आपल्या मार्गात स्वामीच्या सेवेमध्ये असं आहे, आपणच करायचं आणि आपणच त्याचा अनुभव घ्यायचा, की याच्या त्याच्याकडून नुसतं अंगारा वगैरे घेऊन आपल्या मार्गात नाही। स्वामींचं असं आहे की स्वतः करायला लावतो स्वामी सगळं, स्वामी कोणतंही आपल्याला आयतं देत नाही, लक्षात घ्या। स्वामी आपल्याला कधी आयते देत नाही, काहीच आयतं देत नाही, स्वामी आपल्याला सगळं करायला लावतात। फक्त एवढं आहे की आपल्याला ती शक्ती देतात, आपल्याला जे आपण जे काही काम करतोय ना तर आपल्याला यश येण्याचं, त्या कामात यश येण्याची आपल्याला स्वामी मदत करतात आणि आपलं काम जे काय आहे ते म्हणजे पूर्ण होतं, त्यानंतर आपलं जे काही समस्या असेल ती पूर्ण होती, पण त्याच्यासाठी आपल्याला स्वामी स्वतःला सेवा करायला लावता। असं नाही होणार की मी आता हे घेतलं, स्वामींच्या केंद्रात गेली, रक्षा घेतली, बसली घरी, तसं नाही। आपल्याला काही सेवा असते, त्या सेवा ज्या दिलेल्या असतात त्या कराव्या लागतात। आपल्याकडे 1 रुपया पण लागत नाही बरं का, 1 रुपया पण लागत नाही, फक्त वेळ लागतो। पण गोष्ट अशी की आपल्याकडे वेळ पण भरपूर आहे, पण आपण तिथं देवाजवळ द्यायला वेळ तयार नाहीये। खूप खूप जणांचं असे वेळ असं म्हणतात वेळ नाही तेवढं करायला। तुम्ही बघाल तर घरातले काम केलं ना तर सकाळी किती काम असेल तर 11 वाजेपर्यंत होऊन जातं, 12 वाजेपर्यंत होऊन जातं, 12 ते आपल्या 5 वाजेपर्यंत वेळ असतो। तुम्ही नाही सकाळी जमत तुम्ही दुपारी करा, पण सेवा ही करायला पाहिजे, सेवा केल्यानंतरच मेवा मिळतो, एक मात्र लक्षात घ्या। म्हणून मी नेहमी सांगत असते, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलं की आपल्या मार्गामध्ये सेवा करायला लागते। सेवा म्हणजे वाचन असतं, जप असतं, तर ह्या सेवा कराव्या लागतात। तर तेव्हा तुम्ही जेव्हा कराल मनापासून तर तेव्हा तुम्हाला त्याचा प्रत्येक सेवेचा तुम्हाला 100% अनुभव येईल म्हणजे येईल। असे आपले स्वामींची सेवा आहे। स्वामी आपला हा जो मार्ग आहे, दिंडोरी प्रणित मार्ग असेल किंवा अक्कलकोट प्रणित मार्ग असेल, कुठला असेल, स्वामींचा मार्ग आहे। स्वामी म्हणजे आपले अनुभवाचा मार्ग आहे, अनुभूतीचा मार्ग आहे। स्वामी आपल्याला पावलं पावले अनुभव देत असतात, म्हणून आपल्याला ह्या मार्गात सेवा करायची असते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगायचं राहून गेले की ह्या मार्गामध्ये आपल्याला प्रॉपर कुठल्या समस्यावर काय वाचायचं, काय कोणता जप करायचा, काय म्हणायचं, कसं बोलायचं, किती सेवा करायची, कधी करायची, हे सगळे डिटेल्स माहिती तुम्हाला ह्या मार्गात मिळते, बाकी तुम्हाला कुठे मिळणार नाही। म्हणून सांगते, म्हणून तुम्हाला प्रॉपर त्या प्रश्नावर ती सेवा इथे मिळते आणि तुमचा तो प्रश्न सुटतो।
म्हणून आपण म्हणतो स्वामी सेवा ही अनुभूतीचा मार्ग आहे, अनुभवाचा मार्ग आहे. तर असं थोडस स्वामींवर बोललं, कारण की स्वामींवर बोलण्याचं म्हणजे सांगू का, एक खरं स्वामींवर किती बोललं ना तर कमीच आहे. इतके स्वामी आपले अनुभव अनन्य साधारण हे आहे. स्वामी खूप काही देतात, प्रत्येकाला देतात. असं आता म्हणजे आता आमचे तर रोजचे अनुभव इतके असतात, अनुभव सांगायला गेले ना खूप असतात. रोजचे एक व्हिडिओ मी अनुभवाचे बनून जाईल. तर असं हे होतं का एखाद्या दिवशी 2-2, 3-3 अनुभव येतो, पण रोज जर अनुभवाची व्हिडिओ बनवली ना तर रोज एक बनेल. पण कसं असतं, काही काही लोकांना आपले अनुभव अशा सोशल मीडियावर सांगायचे नसतात ना, त्यामुळे आम्हाला ते सांगता येत नाही. परंतु सांगते स्वामींचे अनुभव. तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करायला लागले का तुम्हाला सुद्धा स्वामी खूप अनुभव देतील. फक्त आपल्याला मनापासून श्रद्धेने सेवा करावी लागते. तर असं थोडासा विषय आपला वेगळा झाला. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार होती तो विषय बाजूला राहिला. स्वामींवर बोलायला लागलं की अगदी म्हणजे असं होतं की काय काय सांगू स्वामींचं तुम्हाला, असं होऊन जातं. कारण की तेवढा आम्ही अनुभव घेतलेला आहे. अनुभव आम्ही घेतलाय आणि रोजचा आम्ही अनुभव घेताना बघतो लोकांना म्हणून. तर बघा, नवनाथ ग्रंथामध्ये 40 अध्याय, बरोबर आहे. 40 अध्याय, प्रत्येक ग्रंथामध्ये सॉरी प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती आहे. प्रत्येक अध्याय एक हा अध्याय वाचला तर ह्या कामासाठी हा अध्याय वाचा, त्या अध्याय कामासाठी तो अध्याय वाचा. तसं मी एक व्हिडिओ बनवलेली, फार जुना आहे तो. नवनाथाचे 40 अध्यायाचे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. कोणता अध्याय कशासाठी वाचायचं, फक्त अध्यायाची फलश्रुती सांगितलेली आहे. परंतु आज आपण एका अध्यायाची विशेष माहिती आणलेली आहे. तर ते म्हणजे, जर आपल्या घरात दारिद्र्य असेल किंवा पैशाची खूप अडचण असेल, पैशाचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यासाठी नवनाथ ग्रंथाचा अध्याय 2 वाचायचा. नवनाथ ग्रंथातील अध्याय 2 वाचायचा. आता तो कसा वाचायचा, काय वाचायचा, त्याच्यासाठी बघा हे छोटं पुस्तक आहे, नवनाथांचं अध्याय 2. नवनाथाचा अध्याय 2 आहे. थोडं तुम्हाला उलट दिसतंय, पण नवनाथाचा अध्याय 2 आहे. या अध्यायामध्ये त्यांनी लक्ष्मी मातेला प्रसन्न केले, मच्छिंद्रनाथाने लक्ष्मी मातेला प्रसन्न केलेला आहे. म्हणून आपण हा अध्याय जर वाचला ना तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि लक्ष्मी मातेने वरदान दिलेलं आहे. तसं याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे आपल्याला, की हा अध्याय कशासाठी वाचायचा, कसा वाचायचा, थोडीशी माहिती दिलेलीच आहे याच्यामध्ये. अध्याय मराठीत पण आहे आणि प्राकृत मध्ये पण आहे याच्यामध्ये. तर हा अध्याय जो आहे ना, तर ह्याचा रोज जर आपण पाठ केला ना तर आपल्याला म्हणजे याच्यात आर्थिक तर सगळं म्हणजे काही तुमचा कुणाकडे पैसा अडकलेला असेल किंवा तुमच्या घरात पैसा पुरत नसेल किंवा तुम्हाला पैसा येण्याचा मार्ग बंद झाला असेल किंवा तुमचा बिझनेस चालत नसेल किंवा तुम्हाला पैशाबाबतीत कुठली अडचण असेल, तर आपण रोज नित्यनेमाने हा नवनाथाचा 2 अध्याय वाचायचा. 2 अध्याय रोज वाचायचा. त्याला काही रोज एक अध्याय वाचायला त्याला काही नियम नाहीये. रोज एक अध्याय वाचायला नियम नाही. फक्त आपल्याला एक काम करायचं असतं, 12 ते 12:30 नवनाथाची सेवा असते, 12 ते 12:30 वाचायचं नसतं. बाकी आपण कधी पण वाचू शकतो, त्याला नियम काही नाहीये. आणि त्यानंतर जर आपल्या आणखी एक अजून त्याचे आहे, जर आपल्या घरामध्ये पती पत्नीचे भांडणं होत असेल ना, संसार सुखाचा होत नसेल, म्हणजे आता आपलं म्हणतो ना पती पत्नीमध्ये भांडणं होतं, संसार सुखाचा होत नाही, म्हणजे आपले सुखी संसार नसतो. अशा वेळेला जर कोणाचा प्रश्न असेल तर त्यामुळे त्यांनी सुद्धा नवनाथ ग्रंथाचे 2 अध्याय वाचायचं. पण एवढं आहे की नित्यनेमाने तुम्ही काय म्हणा ताई मी 8 दिवस वाचते, 15 दिवस वाचते, असं चालत नाही. कारण की असं करून नाही चालणार. तुम्हाला साधारण तो 108 दिवस तरी वाचावा लागेल हा नवनाथ ग्रंथाचा 2 अध्याय. साधारण 108 दिवस तरी तो वाचायचा. नित्यने हे संकल्प करायचा, त्याचा असा एक संकल्प करायचा. पहिले आपण आपल्याकडे स्वामी केंद्र असेल तर आपण नारळ खडीसाखर व्हा, सेवा रुजू करा, स्वामींना सांगा. आता स्वामींना याच्यासाठी सांगायचं की नवनाथांचे गुरु पण स्वामीच आहे, दत्त महाराज आहे ना नवनाथांचे गुरु, म्हणून आपण त्यांना सांगायचं की स्वामी अशा अशा सेवा कामासाठी अशी सेवा करतोय, आमच्याकडून सेवा करून घ्या आणि असं असं काम करा, स्वामींना सांगायचं. नंतर आपण आपल्या घरी नवनाथांचा फोटो असेल तर ठीकच आहे, नसेल फोटो तर काही हरकत नाही. स्वामींना नवनाथांना जी विनंती करायची ती स्वामींच्याच फोटोमध्ये विनंती करायची नाथांना, म्हणजे स्वामींच्या फोटोकडे हात जोडून नाथांना सांगायचं, जे काय सांगायचं म्हणते नाथांना सांगायचं आणि आपण ती सेवा सुरू करायची. आता सेवा सुरू करायची म्हणजे आपल्याला फक्त वाचन करायचं, याच्यासाठी काही पूजा वगैरे मांडायची गरज नाही. याच्यासाठी पूजा वगैरे मांडायची गरज नाही. आता तुमचा हे जो आहे अध्याय 2
हा तुम्ही रोज वाचला नित्यपठणाने, त्याला काय असं वेळेचं पण बंधन नाही. समजा आज तुमचं सकाळी जमतंय, आज सकाळी वाचा. उद्या तुम्हाला नाही सकाळी जमलं, दुपारी जमलं, संध्याकाळी जमलं, ज्याही वेळेला जमलं त्याही वेळेला वाचू शकता. असं काही नाहीये की तुम्ही त्याच वेळेला वाचलं पाहिजे. फक्त एवढंच आहे, 12 ते 12:30 कुठलीही नवनाथांची असेल, जे देव भिक्षा मागतात त्यांची सेवा 12 ते 12:30 करायची नाही. बाकी तुम्ही सगळं कधी पण करू शकतात. त्यानंतर झालं तुमचं, त्याला उपवास वगैरे करण्याची गरज नाही, ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. आता हा प्रश्न सगळ्यांना येतो, ब्रह्मचर्य तर आपल्याला एक अध्याय वाचायचे, त्याला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. त्यानंतर आणखी दुसरं एक आहे, की जरी आपल्याला म्हणजे हे असेल, पती पत्नीमध्ये भांडणं होत असेल तरी आपण हा अध्याय वाचला. फक्त सांगताना जेव्हा आपल्याला पैशाची अडचण असेल, त्यासाठी आपण सेवा करत असेल तर ती समस्या सांगून आपण सेवा सुरू करायची, संकल्प करायचा आणि ते सेवा सुरू करायची. आपण पती पत्नीच्या भांडणाचा असेल तर आपण संकल्पामध्ये ते सांगायचं आणि त्यानुसार सेवा करायची. हे आपल्याला बोलायचं असतं. एवढा फक्त फरक आहे सेवा करण्याचा. तर ते असं आहे, हा अध्याय. आता जर तुम्ही मोठ्या ग्रंथात पाहिलं तर तो अध्याय मोठा आहे, हा छोटा अध्याय आहे. त्याला काही असं हे नाहीये बघा, छोटासा, अगदी छोटासा ग्रंथ आहे. साधारण हा किती ओळींचा आहे बघा, 77 ओळींचा आहे हा ग्रंथ. 177 177 एक मिनिट, 47, हा 177 ओळींचा हा अध्याय आहे. एवढाच अध्याय आहे, काही एवढा विशेष नाही अध्याय. ओवी याच्या छोटे छोटे आहेत आणि हरकत नाही, रोज वाचून घेतलं, रोज वाचायचं नित्य नियमाने. तुम्हाला हा प्राकृत पण आहे आणि मराठीतला पण आहे. तुम्हाला वाटलं शक्यतो प्राकृत वाचा, एखाद्या दिवशी मराठीतलं वाचून घ्या, म्हणजे ना तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे, काय सांगितलं आहे हे कळून जाईल. म्हणून आपल्याला जर तसा प्रश्न असेल तर नवनाथ ग्रंथाचा हा दुसरा अध्याय आपण अवश्य रोज वाचा. नवनाथांची सेवा म्हणजे अशी आहे की नवनाथांकडे शाबरी विद्या आपल्याला सगळ्यांना माहिती, तर ते आपलं काम करता म्हणजे करतातच. फक्त त्यांना एवढंच आहे, खोटं बोलणं चालत नाही, चुकीचं वागलेलं चालत नाही, चुकीच्या कामासाठी त्यांची सेवा केलेली चालत नाही, मग ते आपल्यावर उलटत असते, हे मात्र लक्षात ठेवा. कोणाचं वाईट होईल याच्यासाठी जर तुम्ही सेवा केली तर ते फक्त आपल्यावर उलटत असतं. म्हणून आपण कुठल्याही व्यक्तीचं वाईट होणार नाही अशा हेतूने नवनाथांची सेवा करायची. तुमचं काम नवनाथ महाराज 100% करतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. तर असो, आज आपण इथेच थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवनाथ ग्रंथाचा दुसरा अध्याय, दारिद्र्य हरणासाठी, पैशाची किंवा आर्थिक कुठली अडचण असेल त्याच्यासाठी वाचायचं आहे सांगितलं. आणि आपल्या घरामध्ये जर पती पत्नी भांडणं होत असेल, संसार सुख आपल्याला मिळत नसेल, त्याच्यासाठी सुद्धा आपण नवनाथ ग्रंथाचा दुसरा अध्याय वाचायचा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.